पाकिस्तान दिवसेंदिवस बॉम्बस्फोट हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये एक भीषण हल्ला झाला आहे. लष्करी ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 13 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे, तर 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरिस्तानच्या वायव्य जिल्ह्यातून लष्करी काफिला जात असताना हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला. एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की आज सकाळी आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर धडकवले. त्यानंतर झालेल्या स्फोटात 13 सैनिक ठार झाले, तर 10 सैनिक आणि 19 नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात जवळपासच्या घरांचेही नुकसान झाले आहे. स्फोटामुळे 2 घरांचे छप्परही कोसळले असून 6 मुले जखमी झाली आहेत. येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे हल्ले अनेकदा झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा त्यांच्याशी संबंधित एखाद्या गटाचा या हल्ल्यात हात असू शकतो. दरम्यान लष्कर आणि सुरक्षा संस्था परिसरात शोध मोहीम राबवली आहे, तर जखमींना जवळच्याच लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न उभे राहिले आहे.